आपल्याशी संवाद साधतील. उपस्थित सर्व पत्रकार बांधवांनो, भगिनींनो, आमचे सर्व सहकारी ज्यांचे नावं आमचे मित्र विजयराव वडेट्टीवार यांनी घेतलेले आहेत ते सर्व आमच्या विरोधी पक्षाचे सगळे नेते इथे आहेतच. आम्ही का जात नाही चहा पाण्याला त्या संदर्भामध्ये विजयरावांनी अतिशय खुलाशेवर अशा पद्धतीचं आपल्या सर्वांच्या समोर विवेचन केलेलं आहे. आम्हाला जे राज्याचे प्रमुख म्हणून आणि सभागृह नेते म्हणून ज्यांनी आम्हाला निमंत्रित केले आहे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चहा पानाला आम्हाला या म्हणून पत्र पाठवले. पत्र काय पाठवलंय की भास्कर भाऊराव जाधव आमदार पुढे काय लिहिलंय की आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेला खूप मोठी गौरवशाली परंपरा लाभलेली आहे. आता ते कुठल्या अधिकारात पत्र पाठवतात, ते कोणत्या कॅपॅसिटीमध्ये आम्हाला पत्र पाठवतात, तर ते राज्याचे प्रमुख म्हणून ते आम्हाला पत्र पाठवतात. मग तशाच पद्धतीनं विरोधी पक्षाचा प्रमुख कोण आहे? दोन्ही सभागृहाला विरोधी पक्ष नेता नाही आणि आम्ही विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेत्यांना आम्ही चहा पानाला बोलवलंय म्हणून सांगायचं आणि विरोधी पक्ष नेता ही दोन्ही पदं खाली ठेवायची, मोकळी ठेवायची. पर्यायानं ही पदं ही शासन निर्मित नाहीत, ही पदं फक्त परंपरेनं पुढे आलेली नाहीत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना आहे त्या घटनेमध्ये विरोधी पक्षनेता कोण असावा, विरोधी पक्षनेता असलाच पाहिजे, त्याची निवडीची पद्धत ही विधिमंडळ नियमामध्ये सुद्धा आहे, घटनेमध्ये सुद्धा आहे, प्रथा परंपरेमध्ये सुद्धा आहे. आज सगळ्यात काय सांगितलं जायचं की एकूण सदस्य संख्येच्या 10% सदस्य असल्याशिवाय विरोधी पक्ष नेता पद निवडता येत नाही. परंतु ते साफ खोटं आहे. याचे सगळे पुरावे आम्ही विधिमंडळाला दिले, सचिवांना दिले, अध्यक्षांना दिले आणि त्यांच्याकडून आम्ही लेखी पत्र मागून घेतलं की विरोधी पक्षनेता निवडीचे नियम आणि कायदेशीर तरतूद काय आहे आम्हाला हे लिखित स्वरूपामध्ये द्या. ते आम्हाला मागचे सगळे रेफरन्सेस सांगायला लागले. ते म्हटलं आमच्याकडे सगळे जाईल, आम्हाला कायदेशीर तरतूद काय आहे ती सांगा, लिखित स्वरूपामध्ये नियमामध्ये तरतूद काय ती सांगा. आणि शेवटी सचिवांना, प्रधान सचिवांना पत्र द्यावं लागलं की अशा पद्धतीनं कुठेही सदस्य संख्येची अट विरोधी पक्षनेता निवडी करता नाही. तर ज्या पक्षाचे सदस्य जास्त त्या पक्षाच्या वतीनं, त्या पक्षप्रमुखांच्या वतीनं जे विरोधी पक्ष नेते पदाकरता नाव येईल त्याच्या नावाची घोषणा अध्यक्षांनी करायची. अशा पद्धतीचं त्यांनी उत्तर आम्हाला दिलं. आज सभागृहातली परिस्थिती काय आहे? विधिमंडळातली, केवळ विधानसभेतली नाही, तर विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही विरोधी पक्ष नेतेपद खाली आहे, दोन्ही. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामधली 1936 साली स्थापन झालेल्या विधिमंडळापासूनची आज तागायत ही पहिला असा प्रसंग निर्माण झालाय. परवा हा बीएससीच्या मीटिंगमध्ये मी विषय घेतला की दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेतेपद ही पदं खाली आहे. या संदर्भामध्ये तुम्ही कार्यक्रम पत्रिकेमध्ये याची नोंद करा असं आम्ही त्यांना सांगितलं. परंतु सरकार हे इतकं मुजोर झाले, सरकार हे एवढं बेमुरवतखोर झाले, याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाशवी बहुमत आहे. आम्ही त्यांना हेही सांगितलं, अरे तुमच्याकडे जर एवढं पाशवी बहुमत आहे आणि संख्येनं जर आम्ही कमी आहोत तर तुम्हाला आमची निवड करायला काहीच हरकत नाही विरोधी पक्ष नेत्यांची, कारण तुमच्याकडे संख्याबळ मोठ्या प्रमाणात आहे. परंतु सरकार घाबरू नये, सरकार भिवू नये. सरकारला हे माहीत आहे की पलीकडे संख्याबळ जरी कमी असलं आणि आमच्याकडे संख्याबळ जास्त असलं तरी सुद्धा सरकारी पक्षाची पापं मोठी आहेत. सरकारी पक्षाचा भ्रष्टाचार मोठा आहे. सरकारी पक्षामध्ये एक वाक्यता नाहीये. सरकारमध्ये जवळजवळ सगळेच मंत्री त्यांच्या खात्याचे कॉन्ट्रॅक्टर झालेले आहेत आणि वारे माप फक्त आणि फक्त पैसा कमवणं, राज्याची तिजोरी लुटून, राज्याच्या तिजोरीतून लोकांना पैसे देऊन मतं विकत घेणं,
हा एक कलमी कार्यक्रम आपण करतोय आणि तिन्ही पक्ष मिळून सगळ्यात जास्त भ्रष्टाचार करण्यामध्ये एक नंबर कोणाचा लागेल या चढाओढीमध्ये सरकार असल्यामुळं, आणि मी हे म्हणतो म्हणून नाही, तर नुकतीच नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या. सरकारी पक्षातले सत्ताधारी पक्षातलेच आमदार आणि नेते एकमेकावर कसे आरोप करत होते, एकमेकाचे चोरीचे पैसे, ते पैसे कशा पद्धतीनं शूटिंग करून अख्ख्या देशाला दाखवत होते, हे तुम्ही स्वतः बघितलं, तुमच्यासारख्या लोकांनी सुद्धा बघितलं. त्यामुळं आम्ही संख्येनं कमी असलो तरी पाप ह्यांची एवढी मोठी आहे, भ्रष्टाचार यांचा एवढा मोठा आहे की जो भ्रष्टाचारामध्ये सुप्रीम कोर्टाला सुद्धा हस्तक्षेप करावा लागला. सुप्रीम कोर्टाला सुद्धा यांनी दिलेल्या वर्क ऑर्डर कॅन्सल कराव्या लागल्या आणि त्यामध्ये 3,000-4,000 कोटी रुपये एका कामाच्या टेंडरमध्ये डिफरन्स निघाला. यातून यांचा भ्रष्टाचार किती मोठा आहे. आणि तो जर घटनात्मक दृष्ट्या विरोधी पक्ष नेतेपदे घटनात्मक दृष्ट्या पद आहे. काय रे बॅटरी डाऊन झाली की काय? माझा आवाज येतोय का? नाही, त्याची बॅटरी डाऊन झाली. आणि म्हणून विरोधी पक्ष नेतेपद हे घटनात्मक पद आहे आणि ते जर घटनात्मक पद आपण जर त्या ठिकाणी त्याची नेमणूक केली तर आपली अनेक पाप ही बाहेर येतील आणि ती येऊ नयेत. आज 2 उपमुख्यमंत्री आहेत. घटनेमध्ये कुठेही उपमुख्यमंत्री नेमण्याची तरतूद नाही, कायद्यामध्ये नाही, नियमामध्ये नाही. जे कॅबिनेट मंत्री असतात त्या मंत्र्यांना जो दर्जा असतो त्याच्या पलीकडे उपमुख्यमंत्र्यांना काहीही विशेष अधिकार आणि दर्जा नाही. परंतु यांची स्वतःची राजकीय व्यवस्था होण्याकरता म्हणून यांनी ती पद मात्र नेमली, पण विरोधी पक्ष नेतेपद नेमायचं नाही. आणि म्हणून अशा पद्धतीच्या लोकशाही न मानणाऱ्या सरकारबरोबर, संविधानाचा ठाई अपमान करणाऱ्या सरकारबरोबर, कुठल्याही प्रकारची लोकशाहीची मूल्य न पाळणाऱ्या सरकारबरोबर आम्ही चहापानाला का जावं? कशा करता जावं? चहापानाला जाण्याचा अर्थ असा आहे की विरोधी पक्ष नेत्यांची काही म्हणणी असतात ती सत्ताधारी पक्षानं ऐकून घ्यावी लागतात. विरोधी पक्षाचे काही प्रस्ताव असतात जे लोकहिताचे असतात, जनहिताचे असतात, लोकांचे असतात, शेतकऱ्यांचे असतात. त्याच्यावर आमच्याशी चर्चा करावी आणि चर्चा करून त्यातले कुठले मुद्दे आम्ही सोडवू शकतो आणि कुठले मुद्दे आम्ही सोडवू शकत नाही या संदर्भामध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांनी एकत्रितपणे दिलखुलासपणे चर्चा केली पाहिजे आणि अधिवेशनाला सामोरं गेलं पाहिजे. परंतु यांच्याकडे चर्चा करण्याचं सौजन्य नाही. यांच्याकडं विरोधी पक्षाबद्दल त्याचा मान सन्मान राखण्याची सभ्यताच नाही, कारण ह्यांचा लोकशाहीवर विश्वासच नाही. अशा लोकांबरोबर चहापानाला जायचं म्हणजे काय करायचं? आम्ही हातात चहा घ्यायचा, त्यांनी हातात चहा घ्यायचा आणि आमचे फक्त फोटो काढून आम्हीच कसे ह्यांना मिळालेले आहोत, आम्ही कसे ह्यांच्या बरोबर आहोत, अशा पद्धतीनं आमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन आम्हाला राजकीयदृष्ट्या बदनाम करण्याची मोहीम म्हणजे चहापान असा सत्ताधारी पक्षाचा समज आहे. परंतु आम्हाला तो समज नाही, तर आम्हाला सरकारबरोबर जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत. हे विदर्भामध्ये अधिवेशन आहे, विदर्भाचे प्रश्न प्रामुख्याने घेतले पाहिजेत, विदर्भाला प्रामुख्याने न्याय दिला पाहिजे हा आमचा आग्रह असणार आहे. तो आग्रह त्यांना ऐकायला वेळच नाही त्यांच्याकडे, त्यांना त्याची आवश्यकताच वाटत नाहीये, कारण पाचवी बहुमत भयंकर असल्यामुळं त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण नाही. आम्ही सांगितलं की यंदा पाऊस पडला, पावसानं संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी उद्ध्वस्त झाला. मग तो कापूसवाला शेतकरी असेल, संत्रा शेतकरी असेल, तो आणखीन ज्वारी बाजरीचा शेतकरी असेल, केळ्याचा शेतकरी असेल, हापूस आंब्याचा असेल, मच्छीमार बांधव असतील, पर्यटन असेल, हे सगळं कोसळून पडलंय. आणि तुम्ही मंत्रिमंडळामध्ये 3,300 कोटीचं काहीतरी पॅकेज जाहीर केलं. आमचा आग्रह हा होता की या पॅकेजबद्दल फ्लोअरवर चर्चा झाली पाहिजे, कारण फ्लोअरवर चर्चा होणं आणि त्या ठिकाणी आश्वासन देणं हे सरकारला बंधनकारक असतं. बाहेर कुठलीही घोषणा केलेली सरकारला बंधनकारक नसते. आणि म्हणून सरकारला हे चर्चाच नको आहे, लोकांना फक्त आणि फक्त फसवायचं. उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये
कोरोनाच्या कारणास्तव काही योजना बंद झाल्या म्हणून हे बंदी सरकार म्हणून सांगत होते, स्टे सरकार सांगत होते, स्थगिती सरकार सांगत होते. आताच माझे सहकारी विजय वडेट्टीवार यांनी 50 योजना वाचून दाखवल्या. 50 योजना म्हणजे गरीबाच्या पोटची शिवभोजन थाळी सुद्धा योजना यांनी बंद केलेली आहे. 8 महिने झाले लोकांना त्याचं अनुदान मिळालेलं नाही. आणि मग आता हे स्थगिती सरकार आहे ना, तर काय सरकार? प्रत्येक योजनेला तुम्ही या ठिकाणी स्थगिती दिली. आज तुम्हाला मी सांगतो, पूर्वी चर्चा अशी व्हायची की पूर्ण महाराष्ट्र हा विदर्भावर अन्याय करतोय, विदर्भाचा बॅकलॉग वाढवतोय, विदर्भाला न्याय दिला पाहिजे अशी चर्चा व्हायची. पण आज यांनी अर्ध राज्य विकलांग केलेलं आहे. अर्ध राज्य 2022 साली उद्धव साहेबांची शिवसेना फोडून यांचं सरकार आलं, त्या दिवसापासून जे लोक म्हणून आम्ही विरोधी पक्षामध्ये राहिलो, मग कोण काँग्रेसचे राहिले असतील, राष्ट्रवादीचे राहिले, तर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे राहिलो. आमच्या मतदारसंघामध्ये 1 रुपयाचा निधी नाही, 1 रुपयाचा निधी नाही. आणि यांच्या मात्र आमदारांना प्रत्येक ठिकाणी हजारो कोटी रुपयाचा निधी. लाडक्या बहिणीमुळं ही तिजोरी अशी खडखडाट झालेली नाही. विरोधी पक्षनेते आम्ही चहापानावरती विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकलेला आहे. विरोधी पक्षनेता हे घटनात्मक पद असल्याचं भास्कर जाधवांनी यावेळेला म्हटलंय. महाविकास आघाडीची पत्रकार परिषद सुरू आहे, तिथे विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव हे माध्यमांसमोर आपली मतं मांडतात.